जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि मॉर्निंग झालेली आहे आणि दुसरा दिवस चालू झालेला आहे। कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल, वास्तुशांती आणि गृहप्रवेशचा। सगळ्यांनी एवढं सारं प्रेम दिलं, एवढं कॉंग्रॅच्युलेशन, भरपूर प्रेम दिले। मला तर बघता नाही आलं कॉमेंट्स वगैरे, कारण पूर्ण वेळ इथेच चालले, पण अभि मला बोलत होता की खूप लोकांनी रिप्लाय करणं पॉसिबल नाही झालं आणि खूप प्रेम देतात। असंच प्रेम देत राहा आणि मजा येते जेव्हा सगळे आपल्याला प्रेमाने बोलतात। काही लोक आहेत जी 100तून एखाद दुसरे आहेत जी याच्यात पण निगेटिव्ह कमेंट करतात, पण ठीक आहे, अशी लोक पण पाहिजेत करायला। दृष्टिकोन वेगळा असतो आणि आपण कितीही काही त्यांना सांगू त्यांना काही कळणार नाहीये, कोणाला नाही, कारण की ती थिंकिंगच त्यांची निगेटिव्ह असते। त्यामुळे म्हणजे दुसऱ्यांच्या हॅपीनेसमध्ये ते हॅपीनेस बघतच नाही। सो एनिवेज मला तर मजा येते अशा लोकांना टॅकल करण्यासाठी की जेवढं निगेटिव्ह बोलतील तेवढं मी निगेटिव्ह आन्सर देईन त्यांना, पण म्हणजे त्यांना पण कळेल की आपल्याला कोणी निगेटिव्ह बोललं तर कसं वाटतं। मजा येते। पण मला असं भरपूर वेळा वाटतं की त्यांनी आपल्या कामाशी काम ठेवलं पाहिजे। आता मी एक सिंगल उदाहरण देतो की आमचं घर रेडी झालं, सगळं झालं, आम्ही एवढं सगळं केलंय आमच्या परीने जेवढं होतं। आम्ही एक डिझायनरला पण हे केलेलं, पण काही लोक अजून पण कमेंट करतात की नाही तुमचं मोठं झालं असतं, तुम्ही हे असं नसतं दिसलं, तसं नसतं दिसलं। पण आम्हाला कसं पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे ना, की आम्हाला काय पाहिजे आमच्या घरामध्ये। आम्ही थोडी ना ओपिनियन देतात तुम्ही, पण असं ओपिनियन नका देऊ ना जिकडे 4 लोक तुमच्या गोष्टीला पण सहमत होतील आणि बोलतील नाही असंच पाहिजे होतं। हे चुकीचं आहे। सो हा बेसिकली आमचा, जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आमचा जो गावात घर पाहिजे म्हणून केलेलं आणि त्यासाठीच केलं। बाकी आम्ही जिथे राहतो तिथेच राहणार आहोत। तर इथे आम्हाला असं वाटतं की ज्या गोष्टी अननेसेसरी आहेत त्या कशाला आणायच्या, म्हणून आम्ही ॲसच फर्निचर वगैरे काही केलेलं नाही आहे। पण गणपती वगैरेला सणांसुद्धा आलो होतं, आपल्याला आपल्या गावात एक घर पाहिजे। आजींची इच्छा भरपूर होती आणि तशीच पप्पांची इच्छा होती की दोन्ही पोरांना माझं घर पाहिजे, म्हणून ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी ते केलेलं आहे। आम्ही असं बघायला गेलो तर कोणीच काही इंटरफेअर, सगळं काही पप्पांनीच केलेलं आहे। आई पप्पांच्याच हिशोबाने सगळं काही झालेलं आहे, त्यांना जसं वाटतं तसं केलेलं आहे। पण वी आर व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड ऑल्सो की त्यांच्यामुळे या गोष्टी आम्हाला मिळतात आहेत आणि सगळं काही होतं आहे। कारण पप्पांचं असं असतं की पप्पांना खूप आवडतं गावात राहायला, खूपच आवडतं आणि ते असतंच। जिथे आपण लहानपणापासून राहिलेलो आहोत ती गोष्ट एक्सपिरियन्स करायला आवडते, म्हणजे तिथे राहायला ते सगळ्या गोष्टी त्यांना आवडतं, म्हणून त्यांनी त्यांच्या हिशोबाने त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार सगळं काही केलेलं आहे घरात। आणि त्यांचं जसं मी बोलते की दोन्ही पोरांना मिळायला पाहिजे, मला मिळालं म्हणून 2 फ्लोअर करून आम्ही किती बोलत आणि एकच करा, आपण किती जाणार आहोत एकच करा, आम्ही ॲडजस्ट नाही, दोन्ही करायची। सो त्यांच्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे। आणि सगळे बोलतील की मग पहिले तुम्हाला घर कुठे होतं, तर ही जे समोरचं जी बिल्डिंग बांधली आहे म्हणजे सगळे काका वगैरे राहतात, त्याच्या आधी आपलं प्रत्येकाचे 5 जणांचे 5 घरं होते, नाही 5 जणांचे 5 घर होते हे बिल्डिंग बांधण्याच्या आधी। त्याच्यानंतर असं झालं की फ्लॅट्स उरत नव्हते, म्हणजे जास्त मॅनेज नव्हतं होत। आम्ही जर फ्लॅट घेतला असता तर मग एकाला कोणाला तरी सोबत राहायला लागलं असतं, म्हणून आम्ही गिवअप केलं की आम्ही नंतर बांधू, तुम्ही सध्या सगळ्यांचं ॲडजस्ट करा, कारण की आम्हाला कधीतरी यावं लागतं। आणि मोठे काका म्हणजे तुषारभाई बाहेर राहत असल्यामुळे त्याचा फ्लॅट खाली असतो, तर आम्ही कधी आलो तर त्याच्या फ्लॅटमध्ये आम्ही ॲडजस्ट करत होतो। शिवताईंकडे आम्ही जिथे पण म्हणजे कुठेही राहायचं असं होतं। येस, म्हणजे चिवकडे सगळं जेवायला वगैरे सगळं आम्ही तिथेच जातो, म्हणजे इकडे आले तरी पण मी रात्री तिकडेच जेवायला गेलो, कारण की ती सवय झाली आहे की आलं की पहिले तिकडे जायचं। वर आजी पण तिकडेच होती, त्यामुळे ती सवय झालेली होती। नाही हा स्वामी आणि समोर बघ, हे बघ इथे आई आहे, अगं बाई रडू आला आईला बघून।
काल सगळं झालेलं आहे हे. आणि इकडे काय चालू आहे? आलू के वडे बोललो, आलू के वडे. आणि आज आहे उपवास मॅडमला, तर काही विषय नाही. मॅडमला म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला उपवास. व्ह्यू छान आहे रे तुम्हाला, किचन व्ह्यू. बघा आम्हाला उपवास आहे, तर आम्हाला मागवलेले आहेत आम्ही साबुदाणे वडे, जे की मला आवडत नाही. आणि ज्ञाना उठलेली आहे. गुड मॉर्निंग. झोपून उठल्यावर आम्हाला असं लागतं बाबाकडे 5 मिनिट्स तरी असं लागतं बाबाकडे बसायला. नाही ना अच्छा कळतंय ना तू. सगळ्यांसाठी एक अनाउन्समेंट आणि गुड न्यूज सुद्धा, की ज्ञानाचा इंस्टाग्राम हँडल जो मी इकडे टाकलेला आहे, हो तुझाच बाबू, इकडे टाकलेला आहे ज्ञानाचा इंस्टाग्राम हँडल. ज्ञानाचा वाढदिवस आहे ऑक्टोबरमध्ये. ज्ञानाच्या वाढदिवसाच्या आधी जर इंस्टाग्राम हँडलवर 25K झाले, तर त्याच्यातून आपण जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण लकी विनर्सला काय 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 सरप्राईज देतो किंवा काय देतो, तसं 5 लकी विनर्सला आपण ज्ञानाच्या बड्डेच्या आधी जर 25 झाले तर 5 लकी विनर्स आपण चूज करणार आहोत. आणि त्यांच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पटापट शेअर करा आणि ज्ञानाचे 25,000 कंप्लीट करा. ना झोप आली परत आम्हाला. ऊन पाहिजे ना, पाहिजे. बघा आमच्या मोठ्या मामी आलेल्या आहेत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरात काय कार्यक्रम असला की मावशी जेवण बनवायला येतातच. हां नमस्कार. तयारीला सुरुवात झालेली आहे सगळ्या. इथे ऑलमोस्ट मागे बघायला मिळेल तुम्हाला पूर्ण केलं. आणि हे तुम्हाला दाखवतो आता काय. जसं की काल पूजा होती, तिथे आपण नाव डिसाईड केलेलं काय ठेवायचं आहे. सो त्याच्यामध्ये गंगाबाई निवास असं आपण हे केलेलं, गंगूबाई निवास. पण मग विचार केला की आजोबांचं नाव पण पाहिजे, म्हणून गंगू बाबू संकुळ आम्ही एक नाव ठरवलं. आणि ते इकडे आज सकाळीच पेंटर बोलवून सगळं पेंट केलेलं आहे. ॲक्च्युली तिथे लाईट लावायची होती, पण तेवढा वेळ नाही पुरणार आहे, म्हणून आम्ही ते केलं. आता तुम्हाला बघा. आजचा दिवस काय आहे, आजचा दिवस आता तुम्हाला मी पुढची जी क्लिप दाखवेल त्याच्यावर तुम्हाला कळेल की आजचा दिवस एक्झॅक्टली काय आहे. ही सगळी तयारी कसली चालू आहे. आणि बघा, आणि आजच्या दिवशी कोण पब्लिक येणार आहे, कोण भेटणार आहे आपल्याला बघायला, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. इकडे बघा आता काय तयारी केलेली आहे. ही आजच्या दिवसाची सगळी तयारी आहे. ही नाही ही. आता हे बघून तर सगळ्यांना कळालं असेल की आजच्या दिवसात काय आहे घरात. सो कालची जी वास्तुशांती वगैरे केली ती खालच्या घरात केली. आणि आज जी सत्यनारायणाची पूजा आहे ती वर करायला घेतलेली आहे, कारण दोन्ही घरात काही ना काहीतरी झालं पाहिजे प्रोग्राम, म्हणून असं वर खाली केलं आहे आम्ही. ठीक आहे, बघूया. आता भटजी येत आहेत, हे सगळं बांधून घेतलेलं आहे. भटजी येतात, आले की पूजेला. मॅडम दिसत आहेत का? बसणार होते. मॅडम झाल्या का रेडी? किती वेळ अजून? एकच मिनिट. काय हो मॅडम, एसी लावू का? एसी लावू का? हा काय उघडते सगळे काचा बिचा काढ. हे ते काय लावलंय? अच्छा. आणि शिवा त्या डेकोरेशन काय करते काय माहिती. फुलांचा का ऑर्डर घेतलेला ते का पर्सनल आहे का फक्त? गुरुजी आलेले आहेत आणि पूजा पण आमची चालू केलेली आहे त्यांनी सत्यनारायणची. पण ह्यावेळेस मी पुढे आहे तुमच्या,
बरोबर ना? काल तुम्ही मला चॅलेंज दिलेलं, मी माझ्याकडे नियोजन दिल्यावर काय छान झालं ना? बघा तुम्हाला काय कमी नाही पडणार. गुड बॉय. हा गुरुजीने मला बक्षीस दिलं नाही गुड बॉय म्हणून. हा बस एवढंच बक्षीस बस आहे मला. आमच्या ह्या तयारीमध्ये सगळं झालं. आणि ह्या बघा ह्या दोघी, आणि खालच्या घराची शिवताई आणि इथे आमची चिमूताई. हे टकलू, हे टकल्या मला माझी टकल्या मला. सो आता वेळ झाली आहे की मी जाऊन पटपट रेडी होऊ. दादा पण रेडी होतोय आणि मी रेडी होतोय, कारण की पूजेला बसायचं आता. पहिले दादा आणि वहिनी बसतात आणि मग मी आणि फाल्गुनी बसतो. त्याच्यानंतर मग चालू. आणि ही बघा गेले कित्येक वर्ष फायनली मी रेडी झालेलो आहे आणि पूजा पण चालू झालेली आहे. पूजेला आता दादा बसलाय आणि चेतना बसली, तुम्हाला पण दाखवतो. आणि माझा लुक कसा वाटतं, मी ॲक्च्युली सावीचा मी जेव्हा जायवळ करायला गेलेलो तिरुपतीला तोच लुक केलेला आहे, लुंगी आणि शॉर्ट शर्ट. सो बघा. गुरुस्वार महागणपते नमः अभिषेकार्थे आज अक्षतान् समर्पयामि. अभिषेकार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. पुन्हा त्या गणपतीला पूजातानी आरती कुंकवा, गणपतीच्या पायाजवळ आरती कुंकवा. सिद्धे नमः सिद्धे नमः महागणपते नमः. हरिद्रा कुंकुमं समर्पयामि. गुरुस्वार महागणपते नमो नमः. आपल्या समोरच्या भावाला बरोबर लाईन पण असं आपल्या देवाला नाही करते आहे. तत्वायामी प्रमाणावंदमाना सुभाषा असते. यजमान आयुर्वेद आहे मानवणे पुरुषांच्या समान आयु प्रमशी. टाकलो नाही नाही. आणि पूजा स्टार्ट आहे आपली. बघा इथून कसं वाटतं की गंगू बाबू शंकू. जेवण पण ऑलमोस्ट झालेलं आहे. मावशी जेवण रेडी आहे ना? मावशींचं काम म्हणजे एकदम चोख आहे. हो मग. नमस्ते देवे देवेश नमस्ते धरणीकर नमस्ते जगदा अर्घ्यम प्रत्येनाम. सो फायनली आम्ही पण तिघे रेडी झालेलो आहोत आणि आता दादा आणि चेतनाची झालेली आहे पूजा. आता आम्हाला पूजेला बसायचं आहे. सो बघा नाना आणि मी कसे दिसतोय. हॅलो वहिनी, कशात? आई काय म्हणता? बसू का गुरुजी? गुरुजी पण आयफोन वाले आहेत, बघितलं? सेल्फी काढतात काय? मंदिर जाताना नको का कसं होतं ते सजवलेलं? काय रे? विश्वस्करं भगवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपते बभूव. संकीर्णनगस्वपतिनरां सुमङ्गलं सपदं दीर्घमायुः. श्रीतिलकं ललाटपटले वक्षस्थले गोसुभं नासाग्रे वरमुक्तिकं गणपतिगणपतिगणपतिं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे समुद्रादि गोपश्चे परिविष्टितो विजयते. गोपालचूडामणि यचम्यः. ॐ केशवाय नमः. ॐ नारायणाय नमः. ॐ माधवाय नमः. गोविंदाय नमः. इति सत्यनारायण देवता यथाशक्ति तुलसी दलपत्रं समर्पयामि. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याद्विलक्षणम् एकं नित्यं विमलचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। या कुन्देन त्रिशिरहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्म्याच्युतशङ्करप्रभृतिभिः देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेषेशजाड्यापा सरस्वते नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। अंदाजे 1000 वर्ष वाटलं सगळी वाचा जसं 5 वर्ष झाले आता मी पण वाचा म्हणजे 1000 बरोबर आहे। श्री गणेशाय नमः। तुला मोठं टाकण्याचं काम केलं तुला त्याला म्हणतात राज्यासाठी टाकतं आमचं असं असतं ते। चला महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांत फिरत असता मनुष्य लोकांत आले आणि मनुष्य लोकांत आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगत आहे असे पाहून कोणत्या साधनाने त्यांचे दुःख नक्की नाश होते हा विचार करून नारदमुनी वैकुंठात गेले। त्या वैकुंठांच्या हातात शंखचक्र गदा व कमळ धारण केलेल्या समोर त्याचा निवेद दाखवा। सत्यनारायणची पूजा कंप्लीट आहे म्हणजे दादानी पहिलीने आरती नाही गणेश पूजा कलश पूजा त्यांनी केली आणि सत्यानारायण पूजा ह्यांनी डिटेल मध्ये माहित नाही पण ती आता थोडाच आरती चालू होणार आहे। आरतीसाठी सगळी मंडळी जमा होती।
जगन्नाथ भगवान की जय. नारायण महाराज. नारायण देवता पादोदकी तीर्थे जठरधार्याम्यम अकाल मृत्युम सर्व व्याधी विनाशनम. सगळ्यांच्या वतीने तुम्ही दोघांनी नाव घ्यायचं. एका ताटात प्रसाद काढूया बेटा. सगळ्यात बरे गुण असतात विधीमध्ये चिडवण्या, दम देण्या, आपलं माणसं म्हणजे ते घ्यायचंय का मग काल जे काही चिडलो असेल त्याचं काय राग मानू नको. जिथे मी माझं मानतो त्याच्यावर त्यांच्या घरी मी चिडतो. आपली मी चिडलो म्हणजे आपलं मानतो त्याच्यावर चिडतो. बाकीच्याकडे चिडत नाही. बाकी काय वाद नाही करत. तिचा नारळ तुझा नारळ आतमध्ये छान अशी सत्यनारायण पूजा पण झाली आहे, आरती सुद्धा झाली आहे. आता आमची जशी गावकरी मंडळी काही फंक्शन असेल तर हरिपाठ हा टाईम झाला. हरिपाठ संध्याकाळी सगळे हरिपाठाला रेडी झाले. आता थोडा वेळ हरिपाठ पण झाला. पुढे अजून कोण कोण आले त्यांच्याशी पण तुम्हाला भेटवतो. सो सकाळपासून मला फाल्गुनी पप्पा आई सगळ्यांना उपवास असल्यामुळे आम्ही पहिले उपवास सोडून घेतला आणि मग त्याच्यानंतर परत जी पंगत आहे ती चालू ठेवली. अरे जा जा नको. अरे आईला नको, आई जेवली आहे दुपारी. कुठे कुठे जरा बघा वेळात वेळ काढून मॅचिंग मॅचिंग. हो अचानक दोघी रेडी होऊन बाहेर आले. अरे शनी दादा 24 तास बस बस. आईंची कॉम्प्लिमेंट आली, संपला विषय. आपण शहरात राहतो ते वेगळं आणि ते गावामध्ये ते वेगळं. गावात मजाच वेगळी आहे. पण नाही खरं आम्ही आता ठरवलं आम्ही इकडे येणार आता राहायला. येतात ना गावाला. आम्ही ठरवलं आम्ही येणार विकेंडला आता इकडे.
पप्पा कुठे या तुम्ही या साईडला या तुमच्या मध्ये आता इकडे खूप छान अशी फ्रेम आपण आता ओपन मागेल आणि त्या फ्रेमचं आपण काय दिलं ते आपण बघूया. त्याच्या मागची काय म्हणतात त्याला भावना काय आहे. प्रॉम्प्ट करणारे लोक आई पण आईला ठेवायला लागले मला प्रॉम्प्ट करायला सुधारण्यासाठी. अरे वा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आमच्या घरात आम्हाला भीती नाही, चोरांची भूतांची भीती नाही. बस देवाचा फोटो लागतो अजून. मस्त. थँक्यू. बस बस समोर आम्ही खूप खुश आहोत. आमच्यासाठी पण दुसरं काय झालंय. वीकेंड साठी तुम्ही आमच्या इकडे वीकेंड साठी आमच्या घरी तुम्ही येऊ शकता. आता आपण गिफ्ट ओपन करू आणि त्याच्या मागची भावना म्हणजे सांगितलं सर की त्याच्या मागची भावना आपण जाणून अरे बापरे, जी मला पाहिजे होती गोष्ट मिळाली. हे पण पाहिजे होतं, हे पण पाहिजे होतं. अरे ये दो चेहरा याद रखना. अन्नात अन्नातच तुतवळा पडतो या दोघांना. आणि हे बघा डाएटवर फक्त जिलेबी खाते. हा भात नाही फक्त जिलेबी. जिलेबी भावाने जबरदस्ती दिली, मी नव्हती खात. आमच्या कार्यक्रमाची सांगता करायला 1 2 3 खुखार खिलाडी आमचे बसलेले आहेत. आमचे मामाश्री ट्रॅफिक मधून फ्रेंडशिप क्या 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 छान अशी आमची सत्यनारायणची पूजा झाली आणि सगळ्यांना कालपासून एक्साइटमेंट होती की उद्या काय आहे, एवढं सगळं कशासाठी केलं. तर ते ह्याच्यासाठीच होतं की सत्यनारायणची पूजा होती आणि सगळी मंडळी आलेली, सगळे जेवढे रिलेटिव्ज आहेत तेवढे आलेले. फ्रेंड सर्कलला कोणाला इन्व्हिटेशन नव्हतं एवढं, कारण की घरातल्या घरात करायचं होतं. गावातले सगळे गावात मेन बोलायचं सगळे आलेले. बाकी काय नाही आणि मस्त जेवण होतं. जेवण सगळ्यांनी जेवलेलं आहे. सो ठीक आहे, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे अजून काहीतरी. पण त्याआधी मी सगळ्यांसाठी एक सरप्राईज ठेवलं, ते सांगू तरी आहे काय सरप्राईज की त्याआधी मी एक सरप्राईज ठेवलं आहे की ज्ञानाच्या इंस्टाग्राम हँडल मी जो इकडे दिलेला आहे त्या इंस्टाग्राम हँडलवर ज्ञानाच्या 13,000 समथिंग फॉलोअर्स आहेत. ज्ञानाच्या बड्डेच्या आधी ते 25,000 करायचे आहेत आपल्याला आणि 25,000 झाल्यानंतर ज्ञानाचे जेवढे पण फॉलोअर्स आहेत त्याच्यातून आपण 5 किंवा 10 लोकांना काहीतरी सरप्राईज देणार. तो सरप्राईज तुम्हाला कळेल गणपतीमध्ये. मी तुम्हाला कसं कळेल 25,000 झाल्यावरती नाही, मी तुम्हाला सांगेन ती सरप्राईज काय आहे ॲक्च्युली. 25,000 तर तिच्या बड्डेच्या आधी करायचं. तोपर्यंत तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे होम टूर आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत चला असेच हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा. बाय बाय. राम नारायणं जानकी
हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.